बंधनात असताना एकनिष्ठ राहणे ही नैतिकता आहे, पण कोणतेही बंधन नसताना एखाद्यासोबत एकनिष्ठ राहणे हेच ते निखळ प्रेम आहे. स्त्रीने नवऱ्याच्या कुंकवाशी आणि नवऱ्याने बायकोच्या मंगळसूत्राशी एकनिष्ठ राहिली की नातं शेवटपर्यंत टिकतं. सुखी आयुष्याचा पासवर्ड म्हणजे समाधान. आयुष्यात समाधानी राहायला शिका. मौन राहणं म्हणजे होकारच असं कधी नसतं. उलट ज्यांना स्पष्टीकरण देऊनही समजत नाही त्यांच्यामुळे मी थकलोय अशा वेळेवर मौन असू शकतं. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतात. बरेचदा विसरायचं म्हटलं की सगळंच आठवतं. शब्दांनी माघार घेतली की नातं दुरावत नसतं. जितकी जवळीक जास्त तितका दुरावा वाईट. ऊन मागे राहिली आणि सावली मशहूर झाली. समजलं नाही कोणाची प्रार्थना मंजूर झाली. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन. प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो. योग्य नसते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. सूर्योदयाला सोडून गेलेल्या लोकांसाठी सूर्यास्त वाया घालवू नये. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांशी कधी लहान समजण्याची चुकी करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका. कारण जिंकणाऱ्याला सुद्धा सुवर्ण पदकमान वाकून घालावं लागतं. गरुडाई तो उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही. जगणं जेव्हा हास्य देत नाही तेव्हा ते खोल अनुभव देतं जे आयुष्य बदलवून टाकतं. माणसं सोयीनुसार बदलतात. आपण त्यांची सोय व्हायचं की गैरसोय करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. जसे आहात तसे राहा. कोणासाठी चांगलं किंवा वाईट होऊ नका. जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीही नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. बंधनात असताना एकनिष्ठ राहणे ही नैतिकता आहे, पण कोणतेही बंधन नसताना एखाद्यासोबत एकनिष्ठ राहणे हेच तर निखळ प्रेम आहे. जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही. सहजता आणि खटाटोप यातलं अंतर एकदा जोखता आलं की हेतूही समजायला लागतात.